परमेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। ओम सर्वचैतन्यरूपां तामाद्यां विद्यां च धीमहि बुद्धिं यानः प्रचोदयात्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। गोपालकृष्ण भगवान की जय। सृष्टौ या सर्गरूपा जगदवनविधौ पालनीया च रौद्री संहारे चापि यस्या जगदिदमखिलं क्रीडनय्या पराख्या। पश्यन्ति मध्यमाथो तदनु भगवती वैखरी वर्णरूपा सास्मद्वाचं प्रसन्नाभिधिहरिगिरिशाराधितालङ्करोतु। सृष्ट्वाखिलं जगदिदं सदसत्स्वरूपं शक्त्या स्वया त्रिगुणया परिपाति विश्वं। संहृत्य कल्पसमये रमते तथैका तां सर्वविश्वजननीं मनसा स्मरामि। सदानन्दीचा उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। बोल भवानी की जय, अंबा माता की जय। श्री भगवतीच्या परमपावन दिव्य लीलेंचं स्मरण करण्या अगोदर दररोजच्या प्रमाणे श्री भगवतीला वाक्पुष्प सुमनांजली समर्पित करूत आणि मग आपण आपल्या प्रवचनांना सुरुवात करूत। कदम्बवनचारिणीं मुनिकदम्बकादम्बिनीं नितम्बजितभूधरां सुरनितम्बिनी सेवितां। नवाम्बुरुहलोचनामभिनवाम्बुदश्यामलां त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये। कदम्बवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणीं। दयाविभवकारिणीं विशदलोचनीं चारिणीं त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये। कदम्बवनशालया कुचभरोल्लसन्मालया कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया। मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया कयापि घननीलया कवचितावयल्लीलया। कदम्बवनमध्यगां कनकमण्डलोपस्थितां क्षणम्बुरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीं। विडम्बितजपारुचिं विकचचन्द्रचूडामणिं त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये। कुचाञ्चितविपञ्चिकां कुटिलकुन्तलालङ्कृतां कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीं। मदारुणविलोचनां मनसि जारिसम्मोहिनीं मतङ्गमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये। स्मरेत् प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलाम्बरां गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्राञ्चलां। घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां
त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुन्दरीमाश्रये सकुङ्कुमविलेपना मलकचुम्बिकस्तूरिकां समन्दहसिते क्षणां सशरचापपाशाङ्कुशाम् अशेषजनमोहिनीमरुणमाल्यभूषाम्बरां जपाकुसुमभासुराञ्जपविधौ स्मराम्यम्बिकाम् पुरन्दरपुरन्ध्रिकाञ्चिकुरबन्धसैरन्ध्रिकां पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारतां मुकुन्दरमणीं मणिलसदलङ्क्रियाकारिणीं भजामि भुवनाम्बिकां सुरवधूटिकाचेटिकां भजामि भुवनाम्बिकां वधूटिकाचेटिकां भजामि भुवनाम्बिकां सुरवधूटिकाचेटिकां सदानंदीचा उदयोस्तु 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 बोल भवानी की जय अंबा माता की जय। भगवन् भवता प्रोक्तं यज्ञमम्बाभिदं महत् सा का कथं समुत्पन्ना कुत्र कस्माच्च किं गुणा। श्री भगवतीच्या परमपावन दिव्य लीला श्री देवी भागवताचा आश्रय करून आपण बसलेलो आहोत। पहिल्या दिवशी स्कंद पुराणातील श्री देवी भागवत महात्म्य यथाशक्य यथामती आपण श्रवण केलं। काल पहिला आणि दुसरा असे 2 स्कंध त्यातील कथाभाग हा आपण श्रवण केला। आज तृतीय आणि चतुर्थ असे 2 स्कंध घ्यावेत असा विचार आहे। श्री भगवतीची इच्छा कशी आहे, आपल्याला वेळ कितपत मिळतो, कसा मिळतो, हे सगळं आपण त्या ठिकाणी बघूत। पण त्याआधी 2 गोष्टींचा मी उल्लेख या ठिकाणी अवश्य करीन, आणि ते म्हणजे आज उद्यापासून शतचंडीच्या यज्ञासाठी उपस्थित अनेक वैदिक विद्वान आपल्या इंदोर नगरीमध्ये आपल्या या नरहर गुरु वैदिकाश्रमात त्यांचं आगमन झालेलं आहे। आमचे दिनकर गुरुजी असतील, आमचे मेहेंदळे गुरुजी असतील, हे सगळेच्या सगळे अतिशय सुंदर अशा प्रकारे अनुष्ठान करणारे आणि गायत्री पुरश्चरण, श्रौताग्नी वगैरे अशा पद्धतीने ज्यांचं सगळं अनुष्ठान आहे, अशा पद्धतीचं त्यांचं ते वैदिक या ठिकाणी आलेले आहेत। उद्या पण अनेक जण या ठिकाणी येतील। त्या सर्वांचं आपण भगवतीच्या चरणी साष्टांग नमस्कार करून स्वागत करू। त्यानंतर आज आपल्याला भेट देण्यासाठी आपल्याच इंदोर नगरीमधले आमचे नम्र म्हणून जे आहेत की जे विश्वगीता प्रतिष्ठान या ठिकाणी चालवतात, आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूत। मला असं वाटतं याचं कारण असं की उज्जैनमध्ये त्यांनी जवळपास 10,000 लोकांना एकदम बसवून त्यांच्याकडून श्रीमद भगवद्गीता ही एका वेळेला म्हणवून घेतली, आणि यंदाचा त्यांचा मानस आपल्या इंदोर नगरीमध्ये हे सगळं कार्य करण्याचा आहे। आणि त्यामुळे श्री भगवतीच्या चरणी आपण साष्टांग नमस्कार करूत, त्यांनाही अभिवादन करूत। आणि जाता जाता सांगायला मला आनंद अशा प्रकारचा होतो की आपल्या पाठशाळेचा हा जो विद्यार्थी आहे सुदर्शन, त्याने पण संपूर्ण गीतेची शृंगेरीमध्ये
प्रथम क्रमांकाने तो उत्तीर्ण झालेला आहे आणि आचार्य किशोरजी व्यास म्हणजे स्वामी गोविंद देवगिरी यांचं जे गीताव्रती नावाची जी पदवी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याला सुवर्ण पदक वगैरे मिळालेलं आहे. या सगळ्यांना आपण अभिवादन करूत आणि आजची कथा आपण पुढे नेऊत. काल आपण श्रीमद देवी भागवतातील परीक्षिती त्याला शाप झाल्यानंतर त्यांनी काय केलं, तक्षक कसा आला, कसा दंश केला, जन्मेजयाने सर्पसत्र कशा पद्धतीने केलं, ते सर्पसत्र आस्तिक नावाच्या ऋषींनी कशा पद्धतीने थांबवलं, हा सगळा कथाभाग आपण त्या ठिकाणी घेतला होता. तुम्ही सर्वजण श्रीमद भागवत नेहमी ऐकणारे लोक आहात. श्रीमद भागवतातील परीक्षिती याला शाप झाल्यानंतर तो सर्वस्वाचा त्याग करतो. भगवती गंगा मैयाच्या तीरावर जातो आणि तिथे जाऊन भगवान शुकाचार्यांच्या मुखातून श्रीमद भागवता श्रवण करून मृत्यू आधीच मुक्त अशा प्रकारचा होऊन जातो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक फार सुंदर श्लोक येतो, शक्नोती हैव यस्सोढुम प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम सयुक्त ससुखी नरहा. आपला असा एक समज असतो की मृत्यू जवळ आल्यानंतर मग बघूत काय करायचं ते. भगवद्गीता असं नाही सांगत आपल्याला, आपला धर्म आपल्याला असं नाही सांगत. तो म्हणतो जोपर्यंत सगळं चांगलं आहे, यावत स्वस्तमिदम शरीरमरुजम यावत च दूरे जरा यावत चेंद्रिय शक्तिरप्रतिहता यावत क्षयो नायुषः आत्मश्रेयसिता वदेव विदुषा कार्य प्रयत्नो महान संदीप्ते भवने तु कूपखननम प्रत्युद्यम कीदृशः. घराला आग लागली, मग ते घराची आग विझवण्याकरता मग विहीर खणायला सुरुवात केली, मग काय उपयोग आहे का मला सांगा. आम्ही काय केलं पाहिजे? जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंतच काय साधून घ्यायचं ते साधून घेतलं पाहिजे. आणि ती गुरुकिल्ली बरोबर राजा परीक्षितीला, श्रीमद भागवतातल्या राजा परीक्षितीला जमली. देवी भागवतातला परीक्षिती जो आहे तो मात्र या बाबतीत थोडा कच्चा निघाला. त्यांनी विचार केला, आपण असं काहीतरी करूत की ज्याच्याने मृत्यूवर आपल्याला विजय प्राप्त करता येईल, मृत्यू येणार नाही. आपण एक निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे, जातस्य ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जन्माला आलेल्याचा मृत्यू निश्चित अशा प्रकारचा आहे. मी पुढे जाऊन सांगतो, मृत्यू आहे म्हणून जन्माची उत्सुकता आहे. जन्माचं सौंदर्य मृत्यूवर अवलंबून आहे. मृत्यूच जर नसेल तर जन्माची उत्सुकता लागणार नाही, जन्माचं सौंदर्य आपल्या लक्षात येणार नाही. कल्पना करा, आपल्या घरात आजपर्यंत कोणी मेलं नाही, काय भयानक घर होऊन जाईल ते. हालायला डुलायला सुद्धा जागा राहणार नाही, बाकीचं तर सोडून द्या. मृत्यू आहे म्हणून सौंदर्य आहे. म्हणून मृत्यूवर विजय प्राप्त करण्याची गोष्ट शारीरिक दृष्टीने असंभव पण आहे
अशक्य पण आहे आणि अनुपयुक्त पण आहे. ते नाही आहे. म्हणून आपली संस्कृती, आपला धर्म, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. समर्थ सांगतात मरावे कशाने? देहरूपाने मरावे, पण उरावे कीर्ती रूपी उरावे. हे देवी भागवताच्या परीक्षितीच्या लक्षात आलं नाही. लोक मला विचारतात, मग श्रीमद भागवतातला परीक्षिती खरा का देवी भागवतातला परीक्षिती खरा? अरे तुला काय करायचंय? हा, कुठला खरा कुठला खोटा? लोक फार विचित्र असतात. यंदा लक्ष्मीपूजन 2 दिवस आलं होतं बघा. काही जणांच्या मतानुसार आदल्या दिवशी करायचं, काही जणांच्या मतानुसार दुसऱ्या दिवशी करायचं. लोकांचे मला फोन, या दिवशी करावं का त्या दिवशी करा. अरे म्हणलं 2 दिवस कर की, काय बिघडतंय काय तुझं? आपल्याला दररोज पूजन सांगितलेलं. काय खरं आणि काय खोटं लक्षात ठेवा. श्रीमद भागवत लिहिणारे सुद्धा श्री व्यासच आहेत आणि श्री देवी भागवत लिहिणारे पण व्यासच आहेत. दोनही एकच व्यक्ती आहे, वेगळ्या वेगळ्या लोकांनी लिहिलेलं नाही आहे. मग त्यांनी एकाच्या बाबतीत असं, दुसऱ्याच्या बाबतीत तसं, असं का लिहिलं असेल? याचं कारण आहे, मी नेहमी सांगत असतो की पुराण हा इतिहास नाही. पुराणामध्ये इतिहासाचं आपल्याला बघता येतं नाही असं नाही, पण पुराणातल्या सगळ्याच गोष्टी इतिहासात घडून गेल्या असतीलच अशातला भाग नाही. श्रीमद भागवत तुम्ही ऐकता, पुरंजन नावाच्या राजाचं आख्यान येतं. मला सांगा, घडून गेलंय ते आख्यान? पुरंजन नावाचा राजा अस्तित्वात नाहीये. ते रूपक आहे. पुराण 3 दृष्टीने बघायचं असतं, आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक, 3 दृष्टीने बघायचं असतं. आणि त्यातील आपल्याला जो उपयुक्त अर्थ आहे तो अर्थ उपयुक्त आपण आपल्या पद्धतीने घ्यायचा असतो. लक्षात ठेवा, हे 2 परीक्षिती हे कुणी वेगळे नाही आहेत. हे 2 परीक्षिती आपल्यातले आहेत, आपण आहोत. काही वेळेला आपण श्रीमद भागवतातल्या परीक्षितीसारखं वागतो, काही वेळेला आपण देवी भागवतातल्या परीक्षितीसारखं वागतो. देवी भागवत ऐकायला आलेली व्यक्ती म्हणजे श्रीमद भागवतातील परीक्षिती आहे. आणि जाऊ दे ना, 4 वाजता आहे, 3:30 पासून कशाला येत बसा, काय मिळणार आहे त्या विष्णू सहस्रनामामध्ये, समजून घ्यावं. त्याच्यामध्ये देवी भागवतातला परीक्षिती शिरलेला आहे. देवी भागवतातील परीक्षिती ही एक वृत्ती आहे की जी वृत्ती मरणाला घाबरती आहे. आणि श्रीमद भागवतातील परीक्षिती ही एक वृत्ती आहे की ती घाबरत नाहीये, पण स्मरण मात्र शेवटपर्यंत आहे. मरणाचे स्मरण असावे. मरणाला घाबरायचं नाही, पण स्मरण मात्र कधी सोडायचं? आयुष्य खातो काळ सावधान, तुकाराम महाराजांनी सांगा. हा तक्षक हा कोण आहे? हा काळ आहे. तक्षणम करोति इति तक्षकः, जो कापतो. जो आपल्याला हळूहळू हळूहळू आपल्याला आपलं
आयुष्य नष्ट करतो त्याला म्हणायचं तक्षक. आणि तो तक्षक काय करतो? 7 दिवसात येतो आणि आपला नाश करतो. कोणते ते 7 दिवस? मला सांगा, देवी भागवतातला परीक्षित 7व्या दिवशी मेला. आपण काय 8व्या दिवशी मरणार आहेत की काय? आपणही 7व्या दिवशीच मरणार आहेत. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसात केव्हा तरी आपला मृत्यू आहे का? आपल्याला मृत्यूसाठी अजून 8वा वार उजाडणार आहे कोणता? पण आपण वागतो कसं माहितीये का? की असं वाटतं की आपल्याला मृत्यू नाहीच आता. ज्ञानेश्वरी ऐकायला चला म्हणलं की म्हणतो आहे काय येतं, हे काय दिवस आहेत का म्हणले ज्ञानेश्वरी ऐकायची? ज्ञानेश्वरी केव्हा ऐकावी? जेव्हा ऐकायला येणं बंद होईल त्यावेळी ज्ञानेश्वरी ऐकायला जायचं असतं. समजून घ्या बरं, ती वृत्ती आहे श्रीमद्देवी भागवतात. मृत्यू तर निश्चित आहे. अद्यवाप दशतांतेवा मृत्युर्वय प्राणिनां ध्रुवा. आज ना उद्या 100 वर्षांनी कधी ना कधीतरी माणसाचा मृत्यू निश्चित. आमचे एक विद्यार्थी, त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती त्या मृत्यूच्या संबंधी, मला खूप आवडते. एकदा काय झालं म्हणे की यमराज जे आहेत हे एका माणसाकडे आले आणि सांगितलं की मी उद्या येऊन तुला घेऊन जाणार. यम असं सांगत नाही बरं कोणाला. तो कधी येतो आणि कधी घेऊन जातो आपल्याला कळतही नाही. पण कदाचित काहीतरी पुण्य असेल सांगितलं त्याने. माणूस आहे हुशार होता. त्याने विचारलं किती वाजता येणार आहेत तुम्ही? त्याने बरोबर 4 वाजता येणार आहे. असं ठीक आहे म्हणजे काय. हा हुशार होता. याने 3:45लाच सगळी भजनाची तयारी केली आणि भजन करत बसला. इतकं सुंदर भजन की बस काय विचारू नका. 4 वाजले बरोबर यमराज आला आणि बघतात तर काय भजन चाललेलं, भजन गोड छानपैकी. त्याने विचार केला, म्हणले बरेच दिवस झाला आपणही भजनात बसलेलो नाही, आपणही बसावं. तोही बसला भजनामध्ये. भजन सुरुवात झालं. यमराज तल्लीन होऊन गेला. यमाला कोणत्याही प्रकारची शुद्ध राहिली नाही. आपण कशा करता आलोत काय झालोत. पण हा माणूस मात्र जागृत होता. त्याने बघितलं की यम तल्लीन झालेला आहे. त्याला आता कुठली इकडची हे उरलेलं नाहीये. हळूच उठला तो. यम मारतो नेमकं कशाने हे बघावं म्हणून, त्यांनी काय आणलंय ते बघावं म्हणून तो बघू लागला. तर त्याच्या यमधर्माने एक पिशवी आणलेली होती. म्हणजे पिशवीत काय ते बघूत म्हणलं. पिशवीमध्ये वही आणि पेन होतं. वही उघडली, बघतोय तर काय त्याच्यामध्ये आज कोणाकोणाला वरती घेऊन जायचे त्याची यादी होती. पण त्याच्यात सगळ्यात वरचं नाव याचं होतं. माणूस फार हुशार असतो. त्याने काय केलं माहितीये का? वरचं खोडून टाकून दिलं आणि खाली आपलं नाव लिहून टाकून दिलं. कारण ते काळ येऊन उपयोग नाही, ती वेळ पण यायला पाहिजे तर ते जमतात, नाहीतर नाही जमत. त्या 4:15ला भजन संपलं. हा आपल्या जागेवर येऊन बसला, काही झालं नाही असं हे करून. आणि आल्यानंतर 4:15ला मग भजन संपलं. यमाने सांगितलं काय म्हणले खरं तुझं हे. म्हणले काय सुंदर मला तू आनंद दिलास, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. म्हणले आज मी सगळ्यात वरती तुझं नाव लिहिलं होतं, परंतु मी माझा निर्णय बदललेला आहे, मी खालून सुरुवात करणार आहे. म्हणले आता मृत्यू कोणालाही सोडत नाही. मृत्यूची काळ, मृत्यूचा वेळ हलत नसतो.
श्रीमद देवी भागवत आपल्याला मृत्यूपासून सोडवत नाही, आपल्याला मृत्यूच्या भीतीपासून सोडवत. मृत्यूला घाबरायची गरज नाहीये, पण मृत्यूचं सदैव स्मरण मात्र असलं पाहिजे. ज्या व्यक्तीला मृत्यूचं स्मरण आहे, लक्षात ठेवा, त्याच्यातून पातक घडण्याची शक्यता खूप कमी होऊन जाते. मी घडतच नाही असं म्हणत नाही, घडण्याची शक्यता उणावती. आणि म्हणून राजा परीक्षिती सातव्या दिवशी बरोबर तक्षक आला, चावला, नाश झाला, जन्मेजय राज्यावर बसला, सर्पसत्र केलं. सर्पसत्रातून त्या ठिकाणी त्याला निवृत्त करण्यात आलं. आणि निवृत्त केल्यानंतर माझ्या पित्याला सद्गती प्राप्त झाली का दुर्गती प्राप्त झाली असा जेव्हा प्रश्न केला, त्यावेळी त्यांनी सांगितलं, भगवान व्यास महर्षींनी, की तुझ्या पित्याला दुर्गती प्राप्त झालेली आहे. दुर्गती जर प्राप्त झाली असेल तर त्या दुर्गतीपासून सद्गतीपर्यंत जो नेतो त्याला म्हणायचं पुत्र. लक्षात ठेवा, अपत्य, संतान, प्रजा, पुत्र हे संस्कृत भाषेतले शब्द आहेत मुलांसाठी. पण संस्कृत भाषा समृद्ध भाषा, प्रत्येकाचे अर्थ वेगळे. अपत्य याचा अर्थ मुलगा किंवा मुलगी दोन्ही असू शकते. पुढे जाऊ, प्रजा, प्रकर्षेण जायन्ते इति प्रजाः. शरीराने, मनाने, बुद्धीने, सर्व बाजूने आपल्या वडिलांच्या पेक्षा जो मुलगा किंवा जी मुलगी जे काय असेल ते जास्त असेल, पुढचा टप्पा गाठला असेल तर समजून घ्यावं ती प्रजा आहे. म्हणून कालिदासाने रघुवंश नावाचा जो महाकाव्य लिहिलेलं आहे, त्यात त्याने रघुवंशातील राजांचं वर्णन करताना लिहिलंय, प्रजायै गृहमेधिनाम. ते गृहस्थाश्रमाचा स्वीकार करत होते, पण कशा करता? प्रजायै, आपल्याला प्रजा व्हावी. प्रजा व्हावी या शब्दाचा अर्थ काय? आपला मुलगा आपल्यापेक्षा पुढचा निघावा यासाठी. आणि म्हणून रघुचं वर्णन करत असताना त्यांनी सांगितलेलं, युवा युगव्यायत बाहुरंसलः कपाटवक्षाः परिणद्धकंधरः वपुः प्रकर्षात् आजायत रघुं गुरुः तथापि नीचैर विनयाद दृश्यत. दिलीप राजापेक्षा रघुराजा हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक अधिक उन्नत होता, पण विनय असल्या कारणाने लोकांना कळायचं की हा याचा मुलगा आहे म्हणून. प्रजा. नंतरचा शब्द आहे तो संतान. संतनोती इति संतान. वडिलांनी स्वीकृत केलेलं कार्य जो उत्तम रीतीने विस्तार करतो, पसरवतो, वाढवतो, त्याला म्हणायचं संतान. म्हणून आपल्याकडे वंशाला महत्व दिलेलं आहे. त्याचं कारण ते वंशाची शुद्धता का सांभाळायची, म्हणून आपल्याकडे तुम्ही तुमचं गोत्र कोणतं विचारतात. त्याचं कारण का? मी काश्यप गोत्रातला आहे, मी कौशिक गोत्रातला आहे, मी भरद्वाज गोत्रातला आहे. कशा करता? भरद्वाज ऋषींनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य करण्याची जबाबदारी त्या वंशात मी आल्या कारणाने माझ्यावर आलेली आहे. मी ते कार्य पुढे घेऊन जाईन.
म्हणून संतान. आणि नंतर सांगितले पुत्र. पुत हे एका नरकाचं नाव आहे. पद्मपुराणामध्ये, बहुतेक वराह पुराणामध्ये सुद्धा त्या नरकांची नावं दिलेली आहेत. पुत नावाचा नरक म्हणजे काय नेमकं त्याची नावं दिलेली आहेत, त्याचं वर्णन केलेलं आहे. जो आपल्या वडिलांना नरकापासून वाचवतो त्याला म्हणायचं पुत्र. लक्षात ठेवा, चांगला मुलगा असेल तर तो नरकापासून वाचवतो, वाईट मुलगा जर निघाला तर तो नरकात टाकायला सुद्धा कारणीभूत ठरतो. म्हणून माता शत्रू पिता वैरी ये न बालो न पाठिता. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्यावर संस्कार केले नाहीत त्या मुलांचं पण भविष्य अंधारमय आहे आणि त्या आई वडिलांचं पण भविष्य अंधारमय आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या डोंगरे महाराजांनी एक गोष्ट सांगितली होती. रात्रीची वेळ, पाऊस पडत होता आणि एक कावळा हंसाच्या घरट्यात गेला. हंसाला सांगितलं की तू मला माझ्या घरट्यात घे, बाहेर पाऊस पडतोय. परोपकार बुद्धीने हंसाने त्याला आपल्या घरट्यात आश्रय दिल्यानंतर सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर कावळा म्हणू लागला की ही जी तुझी बायको, ही तुझी बायको नाही, ती माझी बायको आहे. शेवटी तो खटला न्यायाधीशाकडे गेला. दुसऱ्या दिवशी निर्णय काय होणार होता सगळ्यांना माहिती होतं. हा आदल्या दिवशी कावळा न्यायाधीशाकडे गेला आणि सांगितलं की ती उद्याचा निर्णय काय. त्याने सांगितलं काय सांगायला पाहिजे काय. म्हणले लेका तू कुठं, ती हंसिणी कुठं, काही मेळ कुठं, कशा काही बसतोय का कशाचा कशाला काही. मग ते सगळं ठीक आहे म्हणले, पण माझ्याकडे एक शक्ती आहे म्हणले. तुम्हाला आई वडील नाही आहेत, तुमचे आई वडील कोणत्या योनीत आहेत, काय करतायत, कुठं आहेत, ते सगळ्याच्या सगळं मला कळतंय म्हणलं. तुम्ही माझ्याकडून निर्णय द्या, मी तुम्हाला तुमचे आई वडील कुठे आहेत ते सांगतो. दुसरा दिवस उजाडला. न्यायाधीशाने निर्णय देऊन टाकून दिला की ही हंसिनी जी ती कावळ्याची आहे. कोर्ट सुटलं. कावळ्याला सांगितलं चल दाखव म्हणले. या न्यायाधीशाचे आई वडील अतिशय पुण्यवान अशा प्रकारचे होते. चला म्हणले तुम्हाला घेऊन जातो, तुमचे आई वडील कुठे ते दाखवण्याकरता. निघाले. पुढे कावळा, मागे याची गाडी. जाता 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 अत्यंत घणेरड्या अशा प्रकारच्या वस्तीमध्ये जिथं कीचड सगळं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी गेले आणि तिथं दोन आळ्या वळवळत होत्या. त्याने हे तुझा बाप आहे, हे तुझी आई आहे म्हणले. म्हणले माझ्या आई वडिलांनी जन्मादारभ्य कधी पाप केलं नाही, ब्राह्मणांना दान केलं, जीव घातलं, आणि त्याचं फळ त्यांना हे मिळालं. कावळेने सांगितलं जोपर्यंत तुम्ही निकाल देत होतात तोपर्यंत ते स्वर्गात होते म्हणले. तुम्ही निकाल दिला आणि तिथून जे डायरेक्ट आले ते इथे येऊन पडले म्हणले. म्हणून मुलांच्यावर चांगले संस्कार करायला शिका. आपली नातवंड काय करतायत, आपली मुलं काय करतायत, मोबाईल किती बघतायत, मोबाईलमध्ये काय बघतायत, याच्यावर पूर्णपणे तुमचं लक्ष असलं पाहिजे. मुलगा मुलगी जरी म्हणली आमच्यावर तेवढा विश्वास नाही का तुमचा, त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे नाहीये आमच्यावर तुमचा विश्वास नाहीये, हे सांगता आलं पाहिजे. तर ही पुराण ऐकून
गीता म्हणून विष्णू सहस्रनामाचे पाठ करून फायदा आहे, नाहीतर पुण्य मिळेल, स्वर्ग मिळेल, परंतु इहलोकातील जीवन मात्र नरकाच्या पेक्षा सुद्धा बदतर अशा प्रकारचं होऊन जाईल. आणि म्हणून जनमेजय हा पुत्र आहे. माझे वडील नरकात गेले, मला त्यांना नरकातून काढायचंय, मी काढणार. आचार्य, मी काय केलं म्हणजे माझे वडील नरकातून बाहेर निघतील, दुर्गतीस गेलेले सद्गतीस प्राप्त होतील, तुम्ही आम्हाला सांगा. आणि सांगितलं त्यासाठी 2 कार्य करावे लागतील. एक तर श्रीमद देवी भागवत तू ऐक आणि ते पुण्य तुझ्या वडिलांच्या पर्यंत जाईल, आणि दुसरं म्हणजे भगवतीच्या उद्देशाने सुंदर अशा प्रकारचा यज्ञ कर. मला सांगायला अत्यंत आनंद होतो, तुम्ही लोक भाग्यवान आहात, देवी भागवत ऐकत आहात आणि उद्यापासून शतचंडीला सुरुवात पण होणार आहे. मला सांगा अजून काय असतं. तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्या जीवनात अशा प्रकारचा हा सुंदर योग आलेला आहे. मोठे मोठे लोक या ठिकाणी येणार आहेत, मोठे मोठे वैदिक, मोठे मोठे शास्त्री, मोठे मोठे पंडित, मोठे मोठे अनुष्ठानी, मोठे मोठे उपासक या ठिकाणी येणार. शास्त्रकार सांगतात, विप्रौघ दर्शनात क्षिप्रम क्षीयन्ते पापराशया. त्यांच्या केवळ दर्शनानेच आपलं पातक दूर होतं, नुसतं दर्शन घेतल्याने. बघा, नुसतं बघितलं. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी तर फार मजा केलेली आहे. ते म्हणतात की संतांच्या अंगावरून आलेला वारा जरी आपल्या अंगाला लागला तरी आपला उद्धार. बर, दर्शनाने पातकांचा क्षय, नमस्कार केला तर वंदनान मंगलावाप्ती, वंदन केलं त्यांना, मंगलाची प्राप्ती होती. मंगलासंबंधी मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं. पूजा केली तर अर्चनात अच्युतम पदम, त्यांचं अर्चन केलं, दिव्य अशा प्रकारचं स्थान प्राप्त होईल आपल्याला. आणि राजन, सर्वात महत्वाचं म्हणजे तू देवी भागवत ऐकल्यानंतर तुझ्या मनाला शांतता प्राप्त होईल. आणि तुझ्या पितरांना, वडिलांना म्हणलेलं नाहीये बरं त्यांनी, पितृणाम. पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलेलं होतं, देव्या कथामृतं कुर्यात कुलमेवाजरामरम, संपूर्ण कुलाचा उद्धार. तुझ्या मनाला शांतता प्राप्त होईल आणि तुझ्या पितरांना अक्षय्य अशा प्रकारचा स्वर्ग प्राप्त होईल. तृतीय स्कंधाच्या सुरुवातीला जनमेजय राजाने सुंदर अशा प्रकारचे प्रश्न केलेले. राजांनी व्यासांना प्रश्न केले. व्यासांनी सांगितलं, तुला जे प्रश्न पडले होते ते मला पण प्रश्न पडले होते, मी नारदांना विचारलं. नारदांनी मला सांगितलं की मला पण हे प्रश्न पडले होते, ते प्रश्न मी ब्रह्मदेवाला विचारले, ब्रह्मदेवाने जे उत्तर दिलं ते मी तुला सांग. म्हणून आपल्याकडे मी सांगतो म्हणून तुम्ही माझा ऐका, त्याला काही किंमत नाही. एकम गीतम देवकी पुत्र गीतम. मी गीता म्हणीन पण कोणती, माझी नाही.
कृष्णाने अर्जुनाला जी सांगितलेली आहे ती. तुका म्हणे, मी म्हणे नाही. बाप रखुमा देवी वरू. ओके. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. मी सांगे दृष्टांताची मात. तू कोण आहेस? तुला काय किंमत आहे? त्यांनी आपलं नाणं असं खणखण वाजवलेलं आहे. जगाच्या बाजारात ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी आपलं नाणं खणखण वाजवलेलं आहे. म्हणून त्यांच्या नाण्याला किंमत आहे. आपलं नाणं अजून वाजायचं, आपल्याला काय किंमत आहे? मी म्हणे म्हणून व्यास महर्षी म्हणतात मी नाही सांगत. मी नारदांना विचारलं, नारदांनी ब्रह्मदेवांना विचारलं, ब्रह्मदेवाने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांग. माझ्या मनचं मी नाही. फार गोड प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न अशा प्रकारचा केला, सा का. जिचं पुराण ऐकायचंय, जिच्या निमित्ताने यज्ञ करायचा आहे, ती कोण आहे? कथम समुत्पन्ना, ती कशी उत्पन्न झाली? कुत्र कस्माच्च किंगुणा, तिच्यात किती गुण आहेत? तिचं स्वरूप कोणतं आहे? तिचा यज्ञ कोणता आहे? ह्या ब्रह्मांडाची निर्मिती कोणी केली? या सृष्टीमधले जे आपण ज्यांना देव समजतो ते स्वतंत्र आहेत का परतंत्र आहेत? ते जन्ममरणशील आहेत का अमर आहेत? ब्रह्मांड एकाने केलंय का अनेकांनी केलंय? सर्वोत्कृष्ट कोण आहे? मी कोणाला शरण जाऊ? बघा, एक एक प्रश्न हा असा जबरदस्त अशा प्रकारचा प्रश्न. कसं आहे, प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न दोघांना पडत नाहीत. एक ज्याला काहीच समजत नाही त्याला एक पडत नाहीत, आणि ज्याला सगळं समजलेलं असतं त्याला एक पडत. काही काहींना प्रश्न पडतच नाहीत. त्यांना मराठीमध्ये होय बा असं म्हणतात. होय बा, काही सांगा ते होय हो हो. म्हणजे होय बा असतात ना, ते काहीच करत नसतात, नुसतेच हो हो म्हणत असतात. त्यांना करायचं काहीच नसतं. म्हणून प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्नाची उत्तरं शोधता आली पाहिजेत. आपल्याला सापडली नाहीत तर काय केलं पाहिजे? स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. उपनिषद आपल्याला सांगतं, हातामध्ये समित घ्यायची, गुरुजींच्याकडे जायचं, साष्टांग नमस्कार करायचा आणि त्यांना हे प्रश्न विचारायचे. मग ते गुरुजी कोणते? आडनावाचे गुरुजी कामाचे नाहीत. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, विद्वान आणि ज्यांनी ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे अशांच्याकडे जायचं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. त्यांना नमस्कार करायचा, त्यांना प्रश्न करायचे, त्यांची सेवा करायची.
आणि मग ते काय करतात, आपल्याला उपदेश देतात. कारण ते ज्ञानी असतात, त्यांना तत्व त्यांनी बघितलेलं असतं, त्याचा अनुभव घेतलेला असतो, त्यांनी ते तत्व अनुभवलेलं असतं. आणि मग ब्रह्मदेवाने सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणतात, तुम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न आम्ही साक्षात श्री भगवतीला विचारले. नारदांना आश्चर्य वाटलं. लक्षात ठेवा हा, 3 पातळ्यावर आपण विचार करतोय. म्हणजे कसं, राजा म्हणजे जन्मेजय व्यास, बरोबर आहे, व्यास नारद, बरोबर आहे, आणि नारद ब्रह्मदेव. असं हे लक्षात ठेवलं म्हणजे मग, नाहीतर तुम्हाला वाटायचं की जन्मेजयापासून एकदम हे ब्रह्मदेवाकडे कसं काय गेले वगैरे. पुराणात तो घोटाळा होण्याची शक्यता असते म्हणून मुद्दा म्हणून सांगितलं. मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलेलं आहे, पुराण म्हणजे प्रवचन नाही, पुराण म्हणजे संवाद आहे. एका गुरुचा दुसऱ्या शिष्याशी असलेला संवाद, एका तत्वज्ञानाचा दुसऱ्या तत्वबुभुत्सूचा असलेला संवाद, आणि एका आजोबांचा एका नातवाशी असलेला संवाद म्हणजे पुराण. पुराणाची व्याख्या फार सुंदर दिली. पुरा अपि नवम इति पुराणम. आहे पूर्वीचं, पण ऐकताना ते नवीन आहे असं वाटतं. मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं की सगळ्यांना भागवत तोंड पाठ आहे. इतकं तोंड पाठ आहे की चुकून ते गुरुजी जर इकडे तिकडे जर काही जर बोलले तर बायका उठून सांगतील, गुरुजी काय बोलताय म्हणून. इतकं तोंड पाठ. पण तरी सुद्धा भागवताची गर्दी काही हटलेली नाहीये. सांगणारा कसाही असो, भागवताची गर्दी हटत नाही. का? कारण मुळातच इतकं गोड आहे ते. पुरा अपि नवम इति पुराण. पुराण आहे, जुनं आहे, पण तरी सुद्धा नवीनच आहे असं वाटतं. आणि म्हणून भगवान ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, नारद व्यासांना सांगतायत, आणि व्यास जन्मेजयाला सांगतायत. सा का, ती कोण आहे? कथम समुत्पन्ना, भगवती उत्पन्न कशी झाली? भगवती नित्य आहे. नित्य याचा अर्थ जी अनादी आहे आणि अनंत आहे तिला म्हणायचं नित्य. जिची सुरुवात नाही आणि जिची समाप्ती नाही तिला म्हणायचं नित्य. म्हणून मार्कंडेय पुराणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, नित्यैवसा जगन्मूर्ती तया सर्वमिदं ततं तथापि तत्समुत्पत्तिर बहुधा श्रूयतां मम देवानां कार्यसिद्ध्यर्थम आविर्भवति सा यदा उत्पन्नेति तदा लोके सा नित्याप्यभिधीयते. ती नित्य आहे. पण जेव्हा देवांचा कार्यभाग सिद्ध करण्यासाठी ती प्रगट होते त्यावेळी असं म्हणता येतं की ती उत्पन्न झाली. वस्तुतः ती उत्पन्न होत नाही. मला सांगा, एनर्जी उत्पन्न होती असं आधुनिक वैज्ञानिक तरी मानतात का? एनर्जी रूपांतरित होती, तिचं रूप बदलते ती आपलं, पण ती नष्ट होत नाही. ती एनर्जी म्हणजे श्री भगवती आहे. ती शक्ती म्हणजे श्री भगवती. आणि म्हणून सत्येनो तभिता भूमी, सत्येनो तभिता द्यौः, सत्येनो तभिता
भूमी सत्येनोत्यभिताद्यौः. हे सगळी पृथ्वी, देव म्हणजे अंतरिक्ष, हे जिच्याने धारण केलेलं आहे. हे सगळं जिच्यामुळे आकाराला आलेलं आहे. हे सगळं जिच्यामुळे अनुभवता येतं, ती म्हणजे ती. मला सांगा, असं एक काही ना काहीतरी आपल्याला मानावं लागल की नाही, की जे नष्ट होणाऱ्याच्या पलीकडे नष्ट न होणारं आहे. या सगळ्या नष्ट होण्याला आधारभूत अशा प्रकारचं काही ना काहीतरी नित्य मानावं लागतं. अनित्याला नित्याचा आधार जर मानला जर नाही तर अनित्य सुद्धा सिद्ध होणार नाही. मी नेहमी सांगत असतो की खोट्याला सुद्धा अस्तित्वात भासण्यासाठी तरी का होईना सत्याची गरज लागते. सत्य जर नसेल तर असत्य पण राहणार नाही. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असत्याला टिकण्यासाठी सुद्धा सत्याची आवश्यकता आहे. आपल्या इथं दूध घालणारे भैया येतात की नाही, शेकडा 99% दुधात पाणी मिसळलेलं असते. त्यांनाही माहिती असते, आपल्याला माहिती असते, असते की नाही. सांगताना मात्र आपण सांगतो नाही आमचा आहे मात्र तसा नाही आहे, बरं बिलकुल पाणी घालत नाही. तो भैया एके दिवशी आपल्याला येऊन जर म्हणू जर लागला की तुम्ही 1 लिटर दूध घेता त्याचे 60 रुपये देता, त्याच्यामध्ये वस्तुतः मी फक्त पाऊण लिटर दूध असतं आणि पाव लिटर पाणी असतं. म्हणजे 15 रुपये कशाचे देता तुम्ही? पाण्याचे देता. त्याच्याऐवजी मी असं करतो की पाव लिटर तुम्हाला नुसतं पाणी देतो, त्याचे 15 रुपये द्या. आपण देऊ का सांगा? पाणी खपवण्याकरता दुधाची आवश्यकता आहे की नाही? हा, तसं आहे. अनित्य खपवण्याकरता नित्याची आवश्यकता आहे. दुकानात गेलो आणि चुकून फाटकी नोट आली, समजून चाला. आता ती खपवायची आहे. कशी खपवतो आपण? वरती 2-3 चांगल्या नोटा, खालून चांगल्या 2-3 नोटा आणि मध्येच एखादी लवकर देतो, घे म्हणतो, घे लवकर घे. आणि मग घरी येऊन आनंदाने सांगतो खोटी नोट खपवली बरं. आता ही 1 खोटी नोट 10 खऱ्या नोटींबरोबर खपली. 10 खोट्या नोटा नुसतं घेऊन जर गेला, खपेल का सांगा? जे जे आपल्याला दिसतं ते सगळं खोटं. खोटं या शब्दाचा अर्थ अस्तित्वात नाही अशातला भाग नाही, तर खरं आहे का खोटं आहे सांगता येत नाही, त्याला म्हणायचं खोटं. हे लक्षात ठेवा बरं. हां, म्हणून वेदांत शास्त्रामध्ये त्यांनी 3 वस्तू मानलेल्या आहेत. एक परमसत्य, दुसरी मिथ्या आणि तिसरं परम असत्य, अशा 3 वस्तू मानलेल्या आहेत. परमसत्य म्हणजे ब्रह्म, मिथ्या म्हणजे जगत आणि परम असत्य म्हणजे वंध्येचा मुलगा, आकाशपुष्प. तर वंध्येचा मुलगा या शब्दाचा अर्थ काय? वंध्या या शब्दाचा अर्थ काय? जिला कधीही मुलगा झालेला नाहीये तिला म्हणायचं वंध्या. आणि तिचा मुलगा असा कधी अस्तित्वात असतो का? तो कधी दिसलाय का कोणाला? त्याला म्हणायचं परम असत्य. परम असत्य आणि परम सत्य याच्या मधली बाजू त्याला म्हणायचं मिथ्या.
मिथ्या कसं असतं माहितीये का? दिसताना तर दिसतं, पण असताना तर मात्र असत नाही. हो की नाही? पिक्चर पाहायला गेले, असा मोठा जाळ लागलेला असतो, भयंकर पेटलेलं असतं, लोकांच्या किंकाळ्या असतात, मोठमोठ्याने ओरडत असतात. मला सांगा, आपल्याला मात्र थंडी वाजत असते का? कारण थिएटरमध्ये चालू केलेलं असतं AC. अरे आग लागली आहे की तिथं, दिसतीये ना आम्हाला आग. अरे बाबा, ती आग दिसतीये पण नाहीये, त्याला म्हणायचं मिथ्या. दिसत असून सुद्धा, दिसत असून सुद्धा जे नसतं त्याला म्हणायचं मिथ्या. आणि त्या मिथ्याला अधिष्ठान जे आहे ते सत्याचं मानावं लागतं. जर सत्य जर नसेल तर मिथ्या पण आपल्याला अनुभवाला येणार नाही. म्हणून एका मोठ्या तत्वज्ञानाने एक फार सुंदर एक दृष्टांत दिला होता की ब्रह्मावर जगत कसं भासतं. खोटं असणारं जगत खऱ्या असणाऱ्या ब्रह्माला झाकतं आणि स्वतःला प्रगट कसं करतं. एकदा काय झालं म्हणे, फार मोठा अब्जोपती हिऱ्याचा व्यापारी होता. आता त्याची पत्नी म्हणजे काय, नखशिकांत हिऱ्याचे दागिन्यांनी मढलेली अशा प्रकारची. आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. पतिराज बाहेरच्या देशात गेले होते, रात्री वापस येणार होते. आणि येताना त्यांनी सुंदर अशा प्रकारचा भारीचा हार आणलेला होता, हिऱ्यांचा हार आणलेला होता. रात्री आपल्या पत्नीला मोठ्या आनंदाने तो हार दिला. पत्नीलाही खूप आनंद झाला. पण लक्षात ठेवा, हार असेल अगदी हिऱ्याचा असेल, तो जोपर्यंत दुसरे बघत नाहीत आणि चांगलंय म्हणत नाहीत तोपर्यंत त्या हाराची किंवा हिऱ्याची काय मजा आहे. ओके, दुसऱ्यांनी बघितलं पाहिजे, काय सुंदर आहे म्हणलं पाहिजे, आमच्याकडे असं नाहीच आहे असं म्हणलं पाहिजे, म्हणजे मग तर काय पितर स्वर्गात गेले. ओके, त्याने सगळ्या आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगितलं, पतिराजांनी खूप मोठा हार आणलेला आहे, उद्या आपण सगळेजण जमूत, त्यावेळी मी येताना घालून येणार आहे तो. आणि मग त्याप्रमाणे दुसरा दिवस उजाडला, निघाली. आता पोहोचणार इतक्यात लक्षात आलं, जो हिऱ्याचा हार होता तो विसरलेला आहे घरी. वापस जाणं शक्य नव्हतं, लग्नाची वेळ आलेली होती. आता काय करायचं, सगळ्यांना तर सांगून ठेवलं होतं. आजूबाजूला बघतात तर काय नकली हिऱ्यांचं दुकान होतं. तर काहीतरी करावं तर लागल, जुगाड काहीतरी लावावं तर लागल. शिरली आतमध्ये, त्याला सांगितलं, तुमच्यात सगळ्यात भारीचा जो हिऱ्याचा हार आहे तो मला द्या. घेतला, सगळ्यात भारीचा घातला. ते भलतच चमकू लागला. नकली जास्त चमकतं की नाही, तसं ते जास्त चमकू लागलं. घालून गेले. आणि गेल्यानंतर सगळ्या मैत्रिणींना उत्सुकता होती, कोणता हार आणला, कोणता हार आणला. मग हिने सांगितलं, हा हार आणलेला, हा हार आणलेला. त्याच्यातली एक मैत्रीण जी होती ती होती हुशार. तिने तसाच हार आणलेला होता मागच्या महिन्यापूर्वी. तिने हळू दोघे तिघांना बाजूला काढा म्हणली, बंडल मारती म्हणली. अगं म्हणले, असा तर हार मी मागच्याच महिन्यात घेतलेला आहे, साधा हार आहे म्हणले, नकली हार आहे. ती नकली आहे म्हणल्याबरोबर आजूबाजूच्या 2-3 मैत्रिणी तिच्यावर ज्या तुटून पडल्या. अगं म्हणले, तू नकली हार आणणं स्वाभाविक आहे म्हणले, तुझ्या नवऱ्याचा पगारच काय आहे म्हणले, ती कशाला आणल नकली. तिचा नवरा दररोज अशा हिऱ्यात खेळतो नुसता, अब्जोपती आहे, ती कशाला आणेल.
लक्षात ठेवा, नकली हिऱ्यांचा हार सगळेजण बघतायत, पण असली अब्जोपतीच्या पत्नीने घातलेला असल्या कारणाने नकली हिऱ्याला सुद्धा असलीत्व प्राप्त झालं की नाही. तसं आहे, नकली असणाऱ्या सुद्धा जगाला ते जगत ब्रह्मावर भासतं, म्हणून त्याला तेवढ्या वेळापुरतं का होईना अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून साका कथम समुत्पन्ना, ती कोण आहे? ती नित्य आहे. कथम समुत्पन्ना, ती उत्पन्न झालेली नाहीये. कुत्र कस्माच्च किं गुणा, तिच्यात गुण कोणते आहेत? काढा सांख्य, सत्व रजतम, पुढे येणार आहे आपल्याला. सत्वगुण कशाला म्हणायचं, रजोगुण कोणाला म्हणायचं, तमोगुण कोणाला म्हणायचं? बरं, जगत कोणी निर्माण केलं? मला सांगा, कोण निर्माण करतं? दुसरा अंतिमतः भगवतीने निर्माण केलं. झाडाचेही पान हले ज्याची सत्ता. लक्षात ठेवा, आपण जे बोलतोय, आपण जे बघतोय, ते सगळं त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. त्याने जर आपलं अस्तित्व काढून घेतलं, आपल्याला शून्य किंमत. आपण म्हणतो मी दररोज देवाची पूजा करतो, बरं, दररोज स्वतःच्या या हातांनी फुलं काढतो आणि देवाला वाहतो. हात कोणी दिले तुला? बरं, हात दिले मान्य आहे, झाडं कोणी निर्माण केली? फुलं कोणी आणली? फुलात रंग कोणी भरले? तोडण्याची प्रेरणा कोणी दिली? नाही म्हणले, मला माझ्या वडिलांनी सांगितलं फुलं तोडायला, म्हणून मी तोडली. वडिलांना कोणी सांगितलं? मग पोथीत वाचलं. पोथी कोणी लिहिली? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला कोणी शिकवलं? आणि म्हणून मी साधा तुम्हाला विचारतो प्रश्न, हा जो प्रकाश आहे बघा नीट, हा कोणाचा प्रकाश? विजेचा. बल्ब, वीज कशी निर्माण झाली? म्हणजे कोळसा जाळून वीज निर्माण. कोळसा कसा निर्माण झाला? म्हणजे ते सगळे झाडं जे आहेत ते दबल्या गेले आणि त्याच्यापासून कोळसा निर्माण. झाडं कसे निर्माण झाले? झाडांना कोणी आणलं वरती? म्हणले सूर्याने. म्हणजे या प्रकाशाचा आदिकर्ता कोण आहे? हा प्रकाश कोणाचा आहे? हा सूर्याचा. आपलं शास्त्र त्याच्या पुढचं सांगतं, यदादित्यगतं तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्च अग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम नेमो नेमा विद्युतो भांति कुतोयम अग्निः. कठोपनिषद काढ. आदित्यात असलेलं तेज, चंद्रामध्ये असलेलं तेज, अग्नीमध्ये असलेलं तेज, हे त्यांची तेज नाहीयेत. ही कोणाची तेज आहेत? विद्धि मामकम, आत्म्याचं तेज आहे. पण तो आत्मा म्हणजे भगवती. आत्माच नसेल, मी पुढे जाऊन सांगतो, आपण मरून गेलो, सूर्य आहे, आपल्याला त्याचा उपयोग आहे का? काही काहीच उपयोग नाही. आपण आहेत तर सगळे. आणि म्हणून कुत्र कस्माच्च किंगुणा. ब्रह्मांड कोणी निर्माण केलं? तिने निर्माण. सर्वोत्कृष्ट कोण आहे?
मी पुढे जाऊन सांगतो, सर्वोत्कृष्ट कोण आहे याची गरज काय आपल्याला? आपल्याला काय करायचं? कोणी काय असे ना, मला सांगा, इथंच पशु आणि मनुष्य याच्यात फरक आहे. मनुष्य सर्वोत्कृष्ट कोण आहे तो हुडकत बसतो आणि त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करत राहतो. पशु हा प्रयत्न करत नाही. बैलाला जर विचारलं, का रे म्हणले सध्या तुमच्यात सर्वात मोठा बैल कोण आहे, तो सांगेल का? तो म्हणे, मला काय करायचंय, पुढे मस्त पैकी हिरवगार गवत आलं, खाल्लं, प्रश्न मिटला, मला काय करायचंय त्याच्याशी? मग आपण जर त्याला सांगितलं की नाही रे बाबा, तुमच्यात सर्वात मोठं कोण आहे, तर तो नंदी आहे, आम्ही त्याची पूजा करतो नंदीची. ऋषभम समानानाम सपत्नानाम विशासयम हंतारम शत्रूणां पृथिवीराजं गोपतिं गवाम, वेदमंत्रांनी आम्ही त्याची पूजा करतो. हा विचार, कोण नंदी? अरे तो शंकराच्या तिथला तुमचा सगळा सर्वांचा बाप. त्याचा आम्हाला काय उपयोग आहे? तो म्हणतो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, जाऊ दे. मानव मात्र असा आहे, तो सर्वोत्कृष्ट कोण आहे ते बघत राहतो. म्हणून सर्वात पहिल्यांदा तो आई ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे करायला सुरुवात करतो. मग नंतर वडील ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे करायला सुरुवात करतो. मग नंतर गुरुजी ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे करायला सुरुवात करतो. मग हळूहळू हळूहळू कोण आहे, माझ्यापेक्षा कोण मोठा आहे, माझ्यापेक्षा कोण मोठा आहे, त्याच्यासारखं व्हायचंय मला, त्याच्यासारखं व्हायचंय. उत्तम भाषण करता आलं पाहिजे, कोणासारखं? अमुक अमुक. म्हणून सर्वोत्कृष्ट कोण आहे ही प्रेरणा माणसाला जन्मापासून आहे, आणि ती त्याला 83,99,999 योनीपासून पृथक करते, वेगळं करते. सर्वोत्कृष्ट कोण आहे मला सांगा? जी सर्वांची निर्मिती कर, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति. उपनिषद काय सांग? सगळं जगत ज्याच्यापासून निर्माण होतं, सगळं जगत ज्याच्यात राहतं, सगळं जगत ज्याच्यात विलीन होऊन जातं, तत् ब्रह्म. ती म्हणजे भगवती आहे. तुम्ही एवढं सांगताय, तुम्ही तिला बघितलंय? म्हणले हो. एकीकडे म्हणतात ती निर्गुण आहे, एकीकडे म्हणतात निराकार आहे, एकीकडे म्हणतात बघितलं. निर्गुण निराकाराला बघता कसं येतं? म्हणजे बघता जरी आलं नाही तरी अनुभवता येतं की नाही? निर्गुण निराकारांना बघता जरी आलं नाही, बघणं या शब्दाचा अर्थ इंद्रियांच्या टप्प्यात येणं. बघणं म्हणजे काय? डोळ्यांनी दिसणं, जिभेने चाखता येणं, नाकाने वास घेता येणं, या सगळ्याला शास्त्रकारांनी दर्शन अशा प्रकारचा शब्द वापरलेला. बघणे म्हणजे इंद्रिय ग्राह्यत्व असा त्याचा अर्थ. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या गोष्टी इंद्रियांना जरी कळाल्या नाहीत, इंद्रियांना सांगता जरी आल्या नाहीत, तरी सुद्धा त्या अनुभवता मात्र येतात. हो की नाही? झोप आपल्याला आलेली आहे आणि आपण झोपलेलो आहोत, कोणत्या इंद्रियांनी कळतं? आपली आपल्याला, हा, दुसऱ्याची नाही. ओके ना? आपण झोपलो होतो हे कशाने कळतं? डोळ्याने बघता येतं, जिभेने चाखता येतं. मग काय म्हणतो झोप झाल्यानंतर, काय रे
काय झोप लागली होती. वक्रतुंड महाकायाला जे झोपलो ते पुंडलिक वरदालाच उठलं. हा बघ ना, काय सुंदर झोप लागली. कोणाला कळालं? मला कळालं. कशाने कळालं? इंद्रियांनी कळालं. मग कशाने कळालं? मला माझंच कळालं. त्याला म्हणायचं जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. हे पुस्तक आम्ही दिव्याच्या प्रकाशात वाचलं. दिवा लागलाय की नाही कशाने ओळखलं? नाही म्हणजे त्याच्यासाठी दिवा लागलाय की नाही, जा बरं एखादी बॅटरी वगैरे घेऊन बघ बरं म्हणजे दिवा लागलाय की नाही. दिवा लागलाय की नाही हे दिवाच सांगतो. आणि म्हणून निर्गुण निराकाराचा सुद्धा अनुभव येतो, फक्त ते सांगता येत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास. अहो निर्गुण निराकार तर फार दूरची गोष्ट झाली. गुळ गोड आहे. कसा गोड आहे सांगा बरं? काय सांगता येत? काय सांगावं. एकाने विनोद सांगितला होता. एक पोरग रडत होतं. म्हणजे अनुभवातल्या गोष्टी या वाणीमध्ये विषय होत नसतं. एक पोरग रडत होतं, भयंकर रडत होतं. त्याला दूध पाहिजे होतं म्हणून रडत होतं. एक आंधळी व्यक्ती त्या ठिकाणी बसली होती. तर ती आंधळी होती पण कानाने चांगली होती. त्याने विचारलं, अरे म्हणलं, जन्मांध होती बरं ती. अरे म्हणलं पोरग का रडतंय? काय सांगावं म्हणलं. त्याला दूध देत नाहीये त्याची आई. म्हणले दूध? दूध कसं असतं? दूध म्हणले पांढरे असतं. पांढरे असतं म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे बगळ्यासारखं असतं. बगळा कसा असतो? तिथं एक काठी होती, अशी वाकडी काठी होती. हे बघा म्हणले, या काठीची जशी असते ना तशी त्या बगळ्याची मान असते. हा म्हणले बरोबर. मला सांगा म्हणले, त्या पोराच्या घशात जर अशी काठी जर कोंबली तर ते रडणार नाही तर काय हो? आता मला सांगा दुधाचा त्या काठीचा काय संबंध? पण ते प्रत्यक्ष अनुभवाला येण्याची गोष्ट जर आपण वाणीने सांगत जर गेलो, ती काही हाताला लागू शकत नाही, त्याचा मेळ बसू शकत नाही. म्हणजे तुम्ही अनुभवली, भगवतीला बघितलं. कसं आहे, ती आहे निर्गुण निराकार, पण जेव्हा भक्तांवर संतुष्ट होती त्यावेळी ती सगुण साकार पण होते. एकच सगुण तीच निर्गुण, जी साकार तीच निराकार, असं कसं? मग तेच तर तिचं वैशिष्ट्य आहे. म्हणलं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य आमच्या भगवतीचं आहे. काही करू शकतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. आणि म्हणून आमच्या पुष्पदंतांनी महिम्नामध्ये भगवंतांची खूप स्तुती केली आणि शेवटी सांगितलं, तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. तू जसा असशील तसा तुला नमस्कार. असं म्हणजे नेमकं काय झालं? तुमची आणि त्यांची गाठभेट कशी झाली सांगा बरं. आणि मग त्यांनी फार सुंदर अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली. प्रलय झालेला होता आणि त्या प्रलयाच्या वेळी
विष्णूच्या नाभी कमलापासून कमल निर्माण झालं आणि त्या कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. विष्णूच्या कानाच्या मलापासून मधुकैटभांची निर्मिती झाली. उद्या ती कथा येणार आहे आपल्याला, तिथूनच मी सुरुवात करणार आहे. त्यांचा विनाश श्री भगवतीच्या कृपा प्रसादाने विष्णूंनी केला. भगवान श्री विष्णू, भगवान ब्रह्मदेव आणि तितक्यात तिकडून भगवान शिवशंकरजी पण आले आणि तिघं विचार करतायत की आपण कोण आहोत, आपल्याला कोणी निर्माण केलं. इतक्यात या सगळ्यांची आई असलेली ती भगवती ती त्यांना म्हणते, बाळांनो, मी तुम्हाला विमान पाठवते, त्या विमानात बसा आणि मग तुमच्या लक्षात येईल म्हणले. विमान आलं, विमानात बसले. ते विमान मनोवेगाने निघालेलं आहे आणि जाता 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 एक सुंदर अशा प्रकारची एक पृथ्वी लागली त्यांना, दुसरी पृथ्वी लागली. या पृथ्वीवर प्रलय झालेला होता, पण त्या पृथ्वीवर जीवन चालू होतं. म्हणून आपल्याकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक अशा प्रकारची संज्ञा. ही पृथ्वी केवळ एकच आहे अशातला भाग नाही, अनंत पृथ्वी. मला सांगा, अनंत सूर्य आहेत की नाही, अनंत आकाश मालिका आहेत की नाही, वैज्ञानिकांनी शोधून काढले. हा सूर्य सगळ्यात जवळचा आहे आपल्याला, फक्त 4.5 अब्ज प्रकाश वर्ष दूर आहे, जास्त नाही. इतका जवळचा आहे. त्याच्यापेक्षा लांब असलेले आणि हा सगळ्यात छोटा आहे म्हणे. सगळ्यात कमी ज्याचं तेज आहे अशा प्रकारचा हा दिवा आहे भगवतीने लावून ठेवलेला. किती लांब आहे, काय लांब आहे? प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलोमीटर जातो म्हणे. आणि त्या सूर्याचा प्रकाश आपल्या इथं यायला 8 मिनिट 3 सेकंद वगैरे असं काहीतरी लागतात. एका सेकंदाचे 3 लाख, एका मिनिटाचे किती झाले? 60 सेकंद. 60 सेकंद गुणिले 3 लाख, ते गुणिले 8 मिनिटं. माझं गणित कच्च आहे, तुमचं बघा कसं आहे ते. इतका जवळ आहे तो, फार जास्त लांब नाही. हा एक सूर्य आहे. अशा अनंत सूर्य, त्या अनंत सूर्यांच्या अनंत आकाश मालिका आहेत, त्याच्यामध्ये अनेक ग्रह मालिका आहेत, त्याच्यामध्ये असेच वेगळे वेगळे ग्रह आहेत. हे तिथं गेले, तिथं बघतात तर काय सुंदर अशा प्रकारचा राजा, प्रधान, अमुक तमुक सगळं व्यवस्थित चाललेलं. ते विमान पुढे गेलं. पुढे गेल्यानंतर त्यांना वेगळा ब्रह्मलोक लागला. तिथं ब्रह्मदेव वेगळा, त्या ब्रह्मदेवाची पत्नी ब्रह्माणी. ते सगळं व्यवस्थित छानपैकी चालू असलेलं. हे 2 जण त्या ब्रह्मदेवाला विचारतात, हे कोण आहे? म्हणले, तुझ्यासारखंच दिसायला लागलं, 4 तोंड, दाढी. मला आश्चर्य वाटतं, ब्रह्मदेव जन्माला आल्यापासून म्हाताराच होता की काय की? तुम्ही बघा, ते पांढरी दाढी असलेले बाप त्यांना दाखवतात नेम. तो कधी तरुण होता की नाही की देवाला माहिती. तिथून निघाले, तिथून त्यांना वैकुंठ दिसला. तिथं शेषशय्येवर पहुडलेले विष्णू, लक्ष्मी पाय दाबतीये. या दोघांनी विष्णूला विचारलं, हे कोण आहेत? म्हणजे मला माहित नाही. तुझ्यासारखं दिसायला लागलेत ना म्हणले. म्हणजे माझ्यासारखे दिसत आहेत, कोण आहेत की काय? तिथून पुढे गेले.
आणि तेथून पुढे गेल्यानंतर कैलास लोक लागला. तिथे शिवशंकर, पार्वती, ते सिंह, तो नंदी, ते गळ्यातले साप, भस्म लावलेलं. यांनी विचारलं हे कोण आहेत म्हणलं. मला माहित नाही, दिसतात माझ्यासारखे, सगळं माझ्यासारखं आहे म्हणलं, पण हे मी नाहीये, माझं नाहीये. आणि मग तिथून ते विमान जे निघालं ते भगवतीच्या मणिद्वीपात त्या ठिकाणी. त्या मणिद्वीपामध्ये असे अनंत ब्रह्मदेव, अनंत विष्णू, अनंत शंकर लाईन लावून होते. तिचं दर्शन केव्हा होईल याचं, केव्हा आमचा नंबर येईल, केव्हा आम्ही दर्शन घेऊ भगवतीचं. अरे बाप रे, म्हणजे वेगळंच प्रकरण दिसायला लागलंय. का आहे की काय नाही की इकडं तिकडं हिंडतायत, इकडं तिकडं बघतायत. आणि बघता 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 तिथे त्यांना एक सुंदर अशा प्रकारचा मंडप दिसला. असं म्हणतात की मणिद्वीपामध्ये 4 मंडप आहेत. एकांत मंडप, शृंगार मंडप, ज्ञान मंडप आणि वैराग्य मंडप, असे 4 मंडप आहेत. वैराग्य मंडपामध्ये भगवती वैराग्य दान देते भक्तांना. जगाचं वैराग्य निर्माण होण्यासाठी सुद्धा भगवतीचीच दया आवश्यक आहे. आणि जोपर्यंत वैराग्य होणार नाही तोपर्यंत ज्ञान कसं टिकेल. आपलं कसं आहे माहितीये का, आपल्याला प्रपंचही पाहिजे आणि परमार्थ दोन्ही पाहिजे. आणि त्यातल्या त्यात धड एकही करायचं नाही. देवी भागवतात बसलं की विचार करायचा, बाबा 7-8 होत आहेत, आता कसं पुढे काय. तरी बरं, फार चांगलं इथं जीवनच जायचंय, त्याच्यामुळे तो विषय मिटले. बरं, मग कशाला 4-5 तास वेगळे घालवायचे, जाऊ दे घरी बसावं. घरी बसले का आता तिथं कुठल्या गोष्टी आहेत की काय नाही, की सगळेजण जमले असतील की कसं आता काय. म्हणून संपूर्णपणे वैराग्य भगवतीच्या आशीर्वादाशिवाय शक्य. ज्ञानमंडपात भगवती ज्ञान प्रदान करते आणि त्याला मुक्त करते. शृंगार मंडपामध्ये भगवतीला शृंगार करणाऱ्या तिच्या सेविका आहेत, तिच्या सख्या आहेत, तिच्या दासी आहेत. आणि एकांत मंडपामध्ये भगवती हे सगळं सृष्टीचं प्रचलन कसं करायचं त्याचं चिंतन करत असते. आणि हे सगळेजण त्या ठिकाणी गेले असताना त्या मंडपामध्ये भगवतीला बघितलं. भगवतीचं इतकं गोड वर्णन अशा प्रकारचं त्या ठिकाणी आलेलं आहे. सांगतात, आहा, उद्यतपीन अरुणा करुणामूर्ती कुमारी नवयौवना सर्वशृंगारवेषाढ्या मंदस्मित मुखांबुजा उद्यतपीन कुचद्वंद्व निर्जितांभोजकुड्मला नानामणिगणाकीर्ण भूषणैरुपशोभिता कनकांगद केयूर किरीट परिशोभिता कनच्छ्री चक्रताटंक विटंक वदनांबुजा सहस्रनयना रामा सहस्रकर संयुता सहस्रवदना रम्या भाति दूरात असंशयम्. भगवतीला बघितलं, तिघही जण विचार करतायत ही कोण आहे. आणि मग एकदम
भगवान श्री विष्णूंना आठवलं. अरे म्हणली ही आपली आई आहे. मी ज्यावेळी लहान होतो वटपत्रावर शयन करत होतो त्यावेळी मला हिने झोके देऊन वाढवलेलं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी मला वाढवण्याचं कार्य हिने केले. ही आपली आई आहे. आपलं अनंत जन्मांचं पुण्य उदयाला आलं म्हणून आपल्याला तिचं दर्शन झालं. आपण जाऊ तिचं दर्शन घेऊ. सगळ्यांनी विचारलं म्हणजे जरा अडवलं कोणी तर जात असताना आपण तिथंच थांबूत आणि भगवतीची स्तुती करू. निघाले आणि निघाल्यानंतर पाऊल ठेवलं, त्या उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवलं आणि तिघही जण स्त्री झाले. स्त्री रूप प्राप्त झालं. मी आपल्याला पहिल्यांदाही सांगितलं पुराणांची भाषा आध्यात्मिक आहे, आधिभौतिक आहे, आधिदैविक आहे. स्त्री झाले म्हणजे काय झालं? स्त्रीचे गुण त्यांच्यात आले. स्त्रीत सेवा आहे, स्त्रीत संयम आहे, स्त्रीत समर्पण, स्त्रीमध्ये सदाचार आहे, स्त्रीमध्ये सन्नीती आहे. हे गुण ज्याच्यात आहेत ती व्यक्ती, तिचं लिंग जरी पुल्लिंग असलं तरी ती स्त्री आहे म्हणून समजायला हरकत. स्त्रीमध्ये सेवा आहे. वयाच्या 5 वर्षापर्यंत ती आपल्या मुलांना ज्या पद्धतीने सांभाळते, काय सेवा. आणि म्हणून आपल्याकडे मातृदेवो भव मग पितृदेव. पहिल्यांदा आईचं पूजन मग वडिलांचं. मनुस्मृतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सहस्रंतु पितॄन् माता गौरवेणातिरिच्यते. वडिलांना जो आपण सन्मान देतो त्याच्या 1000 पटीने जास्त सन्मान आपल्या आईला आपण दिला पाहिजे. का? 9 महिने तिने आपल्याला सांभाळलेलं, 5 वर्ष तिने आपली सेवा केली. आईचं ऋण फिटणं कधी शक्य नाही. काही ऋण अशी असतात की ती फेडायची नसतात, त्या ऋणामध्ये जन्मभर राहायचं असतं, त्या ऋणाचा आनंद घ्यायचा असतो, त्या ऋणाचं फक्त स्मरण करायचं, दुसरं काय. म्हणून आठवून बघा आपल्या जीवनातील आपल्या आईचं स्थान आठवून बघा. ते स्थान का प्राप्त झालं? सेवा. दुसरा आहे संयम. कितीही जरी आपल्याला भूक लागली, माझा बाळ जोपर्यंत जेवणार नाही तोपर्यंत मी खाणार नाही. काय संयम. माझा पती जोपर्यंत जेवणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. काय संयम. फक्त स्त्री करू शकते, दुसरं कोणी करू शकते. तिसरं आहे समर्पण. किती समर्पण. घरादाराचा त्याग, स्वतःच्या नावाचा सुद्धा त्याग, बाकीचं तर सोड. स्वतःची ओळख, स्वतःची ओळख म्हणजे आपण स्वतः असतो. स्वतःची ओळख विसरणं याचा अर्थ स्वतःला विसरणं. हे सगळं कार्य स्त्री करते. म्हणून भगवती पशी जर जायचं जर असेल तर त्या जीवात्म्याजवळ हे 3 गोष्टी असणं आवश्यक आहे. सेवा, संयम, समर्पण. सेवा नसेल भगवती जवळ जाता येणार नाही. सेवेचा आदर्श आमचे मारुतराय. काय सेवा की ज्या सेवेला साक्षात प्रभू श्री रामचंद्र भुलले. असं म्हणतात
रावणाला मारून सगळेजण आले, राज्याभिषेक झाला, सगळे जिकडे तिकडे गेले, मारुतराय मात्र तिथंच. पहिल्यांदा कोणाला काही वाटलं नाही, पण हे 24 तास त्यांच्या जवळच, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक सेवा यांनी. आता सीतेला वाटायचं, सीतामय्याला वाटायचं, लक्ष्मण भैयांना वाटायचं, शत्रुघ्नाला वाटायचं आपणही काही करावं, हे काही कसा वेळच येऊ द्यायचे नाही. मग शेवटी यांनी काय केलं की यादी तयार केली, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय रामप्रभूंना लागतात सगळ्यांनी वाटून घेतलं. मारुतीला बोलवलं, सांगितलं, म्हणले ही यादी आहे, हे सगळं आम्ही वाटून घेतलेलं आहे, संपलं, तुझं काही काम नाही आहे म्हणले. याने सांगितलं या व्यतिरिक्त एखादी सेवा असेल तर ती मला करता येईल का. यांनी अशी लिस्ट बनवलेली होती की काही कुठं फटच नाही कशाची. पण मारुतराय म्हणजे बुद्धिमत्तां वरिष्ठ आहेत. त्याने सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांना जर आळस आला, त्यांनी जर जांभया जर दिल्या तर त्याची चुटकी कोण वाजवणार, ते दिलेलं नाहीये म्हणले. ह्याच्यामध्ये मीच वाजवली तर चालेल का. आता मला सांगा, झोप येतीच केव्हा. देवी भागवताला बसलं तर झोप येणार, दुसरी काय कुठं झोप येत असते. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. आता तर सकाळी उठल्यापासून हजरच. कसं आहे, वेळ निश्चित नसल्या कारणाने जांभया देण्याची वेळ निश्चित कोणती असणार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे हजरच. आता तरी मागच्या वेळेस तरी काहीतरी कुठंतरी जायला यायला तरी जात होते, येत होते. आता तर 24 तास तिथं. रात्र झाली, सीतामाया म्हणली तिथं चल तू हो म्हणले बाहेर. म्हणजे रात्रीच्या वेळी तर जास्त जांभा येण्याची शक्यता आहे, मी उपस्थित राहतो. मग सीतामाया सांग चल हो म्हणले बाहेर जा, आमचं आम्हाला व्यवस्थित बोलू दे, छानपैकी गप्पा मारायच्यात. ठीक आहे. हे दोघं आत गेले. यांनी विचार केला की म्हणले कदाचित आतमध्ये जांभई आली, सीतामाया विसरेल ते हे करायचं. आणि जांभई आल्यानंतर म्हणे चुटकी वाजवली जर नाही तर आयुष्य कमी होतं, असं काहीतरी आहे म्हणे. यांनी चुटकी वाजवायला सुरुवात केली. यांनी चुटकी वाजवायला सुरुवात केल्यानंतर यांना जांभया यायला सुरुवात झाली. सेवेमध्ये वश करण्याची ताकद आहे, लक्षात ठेवा. इतर कशानेही मनुष्य वश होत नाही, सेवेने वश होत. आणि मग वसिष्ठांना मध्ये पडावं लागलं आणि ते सगळं निस्तरावं लागलं प्रकरण. सेवा. दुसरा आहे संयम. कितीही जरी भूक लागलेली असली तरी जोपर्यंत माझ्या इष्टदेवतेला मी नैवेद्य दाखवणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. जोपर्यंत माझं स्नान होणार नाही, जोपर्यंत मी जप करणार नाही, जोपर्यंत मी संध्या करणार नाही, जोपर्यंत पूजा करणार नाही, तोपर्यंत मी काही खाणार नाही, पिणार नाही. आणि तिसरं आहे समर्पण. मग समर्पण म्हणजे कसं. नद्य प्रविष्टा इव, नद्या ज्याप्रमाणे समुद्रात मिसळतात त्याप्रमाणे आपल्याला इष्टदेवतेमध्ये मिसळता आलं पाहिजे. नद्यांचं नाव, नद्यांचं रूप, नद्यांच्या पाण्याची चव, नद्यांच्या पाण्याचा रंग तोपर्यंतच शिल्लक राहतो की जोपर्यंत त्या समुद्रात प्रविष्ट होत नाही तोपर्यंत. ओके नाही. तसं जोपर्यंत आपण संसारात आहोत तोपर्यंत आपलं नाव, तोपर्यंत आपलं रूप. एवी तेवी नाम आणि रूप हे प्रकृतीचे. अस्तिभाती प्रियम रूपम नामाचे त्यांश पंचकम. पंचदशी काय सांगते आपल्याला. नाम आणि रूप हे बदलणार आहेत, ते प्रकृतीचे आहेत. मग प्रकृतीला सोडायचंय, भगवतीत प्रविष्ट व्हायचंय. चला निघा.
या समर्पण. स्त्री रूप धारण केलं, गेले जवळ, साष्टांग नमस्कार केला आणि तिघांनी स्तुती करायला सुरुवात केली. नमो देव्यै प्रकृत्यै च विधात्र्यै सततं नमः, कल्याण्यै कामदायै च वृद्ध्यै सिद्ध्यै नमो नमः. याचेऽम्बतेऽङ्घ्रिकमलं प्रणिपत्य कामं, चित्ते सदा वसतु रूपमिदं तवैतत्. नामापि वक्त्रकुहरे सततं तवैव, संदर्शनं तव पदांबुजयोः सदैव. आई, माझ्या मनामध्ये तुझं कायम हेच रूप कायम टिको. माझ्या वाणीला सतत तुझं नाव अशा प्रकारचं त्या ठिकाणी येवो. आणि फक्त एकच लक्षात ठेव की मी तुझा दास आहे. कोणता दास? अहंत्वत दासदासस्य शतसंख्योत्तरस्य च. काय मागणं मागितलेलं आहे भक्ताने? मी तुझा दास आहे. तुझा म्हणजे कोणाचा? तुझ्या दासाचा दास, त्याचा दास, त्याचा दास, असं करत 100वा नंबर माझा लागला तरी चालेल. नंबर जरी 100वा लागला, लक्षात ठेवा, तरी सुद्धा उद्धार निश्चित आहे की नाही? हो की नाही? 440 व्होल्टचा विजेचा प्रवाह आहे, एकाने पकडलं आणि नंतर 100 जणांनी पकडलं. 100व्याला सुद्धा झटका लागेल की नाही? का पहिल्याला लागतो आणि शेवटच्याला लागत नाही, असं काय आहे का? तशी हे भक्तीचा प्रवाह असा आहे. बस मग साक्षात भगवान शिवशंकर आले. शिवशंकरजींनी त्या ठिकाणी स्तुती केली. न रुचिरस्ति ममांब पदांबुजं, तव विहाय शिवे भुवनेश्वलम्. निवसितुं नरदेहमवाप्य च, त्रिभुवनस्य पतित्वमवाप्य वै. भगवती, तुझे चरण कमल सोडून मला कुठेही जाण्याची इच्छा नाही. मला कुठंच जायचं, फक्त एक इच्छा आहे. म्हणले काय? तुझा नवारण मंत्राचा उपदेश जो आहे तो तू मला दिलेला होतास, मी तो विसरलेलोय. कृपया तो नवारण मंत्र मला पुनश्च त्या ठिकाणी दे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. उद्या शतचंडीच्या निमित्ताने नवारण मंत्राचं पण हवन त्या ठिकाणी होणार आहे. नववर्ण इति नवारण. ज्या मंत्रामध्ये 9 अक्षर आहेत त्याला म्हणायचं नवारण मंत्र. त्याचं फल देताना त्यांनी सांगितलेलं आहे, धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम. इतकं सामर्थ्य त्या नवारण मंत्रात. तो वैदिक मंत्र आहे. वैदिक मंत्राला खूप नियम असतात. कोणी म्हणायचा, कोणी म्हणायचा नाही वगैरे बऱ्याच भानगडी असतात. मी साधा, मला वाटतं पहिल्याच दिवशी आपल्याला सांगितलेलं आहे, श्री जगदंबा देवीयै नमः. श्री जगदंबा देव्यै नमः नवारण मंत्र. आणि मग म्हणतात नवारण मंत्राचा उपदेश केला ब्रह्मदेवाले. ब्रह्मदेवाने साष्टांग नमस्कार केला. ब्रह्मदेवाने सुद्धा सुंदर अशा प्रकारची स्तुती केली.
अतोहंच जातो विमुक्तः कथं स्याम सरोजादमेयात्पदाविष्कृताद्वयी तवाज्ञाकरः किंकरोऽस्मीति नूनं शिवे पाहि मां मोहमग्नं भवाब्धौ। हे भगवती, भवसमुद्रात मी अत्यंत निमग्न अशा प्रकारचा होऊन गेलेलो आहे, कृपा कर। आणि मी तुझा किंकर आहे। किंकर याचा अर्थ किम करोमि इति यहा वदति सहा किंकरा। हात जोडून उभा असतो आणि म्हणतो अहम किम करोमि, बोला काय आज्ञा आहे आपली, मी काय करू आपली सेवा। त्याला म्हणायचं किंकर। मी किंकर आहे, तू माझी स्वामिनी आहेस, कृपा कर आणि मला ज्ञान दे, एकत्व ज्ञान दे, अभेद ज्ञान दे। माझ्यात भेदबुद्धी आहे। शास्त्रकार सांगतात मृत्योस्स मृत्युं गच्छति य इह नाना पश्यति। जो भेदबुद्धीचा आश्रय करतो त्याला मृत्यू पलीकडे काही हाताला लागत नाही। मृत्यू याचा अर्थ दुःख, मृत्यू याचा अर्थ संसार। आणि जो अभेद दृष्टीने पाहतो, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना हे चराचर आपणची जाहला। माऊली काय सांगते? तुमच्या इथं माऊली परिवार आहे ना, ऐक काय सुंदर दोन परिवार आहेत हो या इंदोरमध्ये। मला खूप आनंद झाला। विश्वगीता प्रतिष्ठान आणि दुसरं माऊली, नुसतं माऊली काय ना, माझी माऊली। वा वा वा, मग तर काय असं, आधीच माऊली त्यात परत ती माझी माऊली, काय गोड नाव। आई आहे कोणाची आहे? माझी आई आहे। तुम्हाला खरंच सांगतो, माऊलीचं दर्शन घेतलं ना, पुढे जाऊन सांगतो, माऊलीच्या रथाचं जरी दर्शन दुरून जरी घेतलं ना, तरी मनात अशा प्रकारचे आनंद येतो की बस काही विचारता सुद्धा, कारण ती माझी माऊली। आणि माऊलीचं खरं वैभव जर बघायचं जर असेल ना, तर आळंदी ते पंढरपूर तुम्ही वारी करा। काय वैभव आहे, काय सामर्थ्य आहे आणि काय प्रेम आहे, तिथं आपल्याला अनुभवाला मिळेल। माझी माऊली, काय गोड नाव। ती माऊली काय म्हणते? हे विश्वची माझे घर। तिने आपल्याला माझं मान दिलंय बघा। आपण म्हणतोय माझी माऊली, आणि ती काय माऊली म्हणते? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना हे चराचर आपणाची जाहला। माझ्यामध्ये सुद्धा थोडा भेद आहे, मी आणि माझं। पुढच्या अर्ध्या ओवीमध्ये ते सांगतात नाही, किंबहुना हे चराचर आपणाची जाहला। हे सगळं म्हणजे मीच आहे। एकमेवाद्वितीयं वै ब्रह्मनित्यं सनातनं द्वैतभावं पुनरयाति काल उत्पित्सु संज्ञके। फार गोड तत्वज्ञान दिलंय हो, काय सांगा। आपण घेऊत तत्वज्ञान घेऊत, नाही असं नाही, पण आता 6 वाजलेत, बरोबर 6:30 वाजता आपण भगवतीने ब्रह्मदेवाला जे तत्वज्ञान सांगितलं ते तत्वज्ञान आपण घेऊ। सदानंदीचा उदयोस्तु, बोल भवानी की जय, अंबा माता की जय।